हॅलो गाईज, तर माझं नाव पूजा आहे आणि हा आहे आपला मूग दाल हलव्याचा दुसरा व्लॉग. पहिला व्लॉग आला, दुसऱ्या व्लॉगला मी 3 दिवस लावले कारण की आपलं असंच असतं. तर हां, एक मी मिस्टेक केली होती या हलवा बनवताना, की मी रात्री डाळ वगैरे भिजत नाही घातली. मी जस्ट किराणा दुकानात डाळ आणली आणि लगेच तिला बारीक वगैरे केलं. तर बारीक करण्यातच, ग्राइंड करण्यातच माझे हालत टाईट झाली होती. मला 4-5 तास लागले. मी कसा तरी ब्रेक घेत हे कामं केले. सो हां, तुम्ही रात्री भिजत घालू शकता डाळ 8-9 तास, जेवढं वाटेल तेवढं तुम्हाला. तर आपण काय केलं आहे, जी आधी डाळीला ना ग्राइंड करा, नंतर तिला मस्त तुपात गरम करा, होऊ द्या तिला थोडं, आणि नंतर लगेच दुधामध्ये केसर टाकून दूध त्याच्यात टाका. नंतर पाणी गरम करा, बॉईल करायला ठेवा, त्याच्यात साखर टाका आणि ते पाणी पण याच्यात टाका. नंतर आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून द्या. ते पण मी तुपातच गरम केले होते. सो अशा प्रकारे आपला मूग दालचा हलवा खूप इन्स्टंट रेडी होतो. हलवा बनलेला आहे गाईज मूग दालचा. तर आज आमच्या पूजाने मूग दालचा हलवा बनवलेला आहे आणि तिला जे बॅकअप मिळाले ते रोहितकडून मिळाले. 70 to 80% काम मीच 2 दिवस तिला ती थोडीशी नर्वस होती, कसा बनेल काय बनेल, पण अतिशय उत्तम रीतीने तिने शिरा म्हणतात ना मराठीमध्ये, या शिऱ्यामध्ये शिरा जीव आणलेला आहे जसा काय. आणि माझा स्पेशली फेवरेट आहे. तर तिने कुठलाही बाहेरचा कलर यूज न करता एकदम घरगुती पद्धतीने कमी साखर टाकून हा शिरा बनवलेला आहे. आणि अतिशय उत्तम झालेला आहे. आणि त्यामध्ये तिने पूर्णपणे जे न्यूट्रिशन आपण म्हणतो त्याचा पण पूर्णपणे विचार केलेला आहे. जसं की बदाम वगैरे तिने यात घातलेले आहेत, पिस्ता बदाम घातलेले आहेत. कमी पसाऱ्यामध्ये कमी घाण करता तिने अतिशय उत्तमरित्या हा जो शिऱ्याचा बेत होता तो अतिशय छान प्रकारे केलेला आहे. थँक्यू सो मच पूजा. तुला पुढील रेसिपीजसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. असंच तू नवनवीन पदार्थ बनवत राहा आणि आम्हाला खायला देत राहा. आणि हे बघून आता आणि इंस्टाग्राम मध्ये सुद्धा, इंस्टावर सुद्धा तू असेच फेमस व्हावी ही बुद्धचरणी प्रार्थना. आणि तसे आज भावाचे शब्द ऐकून मला ॲक्च्युलीच खूप भारी वाटलं होतं. तुमच्या घरात पण कोणी जर असं तुम्हाला ॲप्रिशिएट करत असेल तर भाई त्यांचे पाय पकडा. खूप भारी वाटतं, ॲक्च्युली खूप भारी वाटतं. सो अशाच प्रकारे आपला हा मूग दालचा हलवा रेडी झालेला आहे. तो बनवलेला मूग दालचा हलवा. बाय गाईस, सी यू.